कोल्हापूर फाटा अंगणवाडी ही केवळ शिक्षणाचं मंदिर नसून चिमुकल्यांच्या धैर्याची परीक्षा घेणारी जागा ठरते आहे. दररोज 3 ते 6 वयोगटातील अनुसूचित जाती जमातीतील किमान 40 मुले येथे शिक्षणासाठी येतात. मात्र या निष्पाप जीवांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वी प्रथम अरुंद नाला पार करावा लागतो. तर शेजारीच उभे असलेले वाळवी लागलेले झाड केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. दररोज भीतीने थरथरत छोट्या पावलांनी या चिमुकल्यांचा प्रवास सुरू होतो. एकीकडे पडण्याची भीती तर दुसरीकडे जीर्ण इमारतीच्या छायेत शिक्षणाची सुरुवात. अशी दाहक वस्तुस्थिती अंगणवाडी सेविका मंजुषा जाधव यांच्या डोळ्यांसमोर रोज उभी असते. गेल्या 25 वर्षांपासूनची अंगणवाडी इमारत जीर्ण अवस्थेत असून तिच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीकडे प्रस्तावही केले आहेत, पण अद्याप तो कागदांवरच अडकून आहे. पाण्याची टाकी देखील कोसळण्याच्या मार्गावर असून मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या गणेश उत्सवाची लगबग सुरू आहे. सामाजिक सांस्कृतिक मंडळी, नेते, कार्यकर्ते गणपतीच्या उत्साहात मग्न आहेत. पण मग प्रश्न असा आहे की या चिमुकल्यांच्या साधेला ते ऐकतील का? ओ देतील का? बालगणेशाला आवडणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी थोडासा निधी ते देतील का? अंगणवाडी सेविका सांगतात, या वातावरणात मुलांना शिकवताना धडकीच भरते, पण मुलांची जिद्द पाहून आम्हीही हार मानत नाही. फुलाफुलांच्या सान्निध्यात उभ्या असलेल्या अंगणवाडीला सामाजिक संघटना, गावकऱ्यांचं सहकार्य आणि गणेश मंडळांचा हातभार मिळाला तरच या चिमुकल्यांची काटेरी वाट सुखकर होईल. शेवटी एकच आशा, ज्याला बालगणेश प्रिय आहे त्याच्यासाठी हाच खरा पूजा अर्चेचा मार्ग ठरेल.